छगन भुजबळांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीत खळबळ, नाराज धनंजय मुंडेंना समजवण्यासाठी अजित पवार आणि फडणवीसांची वर्षा बंगल्यावर बैठक, पुन्हा एकदा तिघांची बैठक होणार असल्याची माहिती. बाळासाहेबांना अटक करणारे भुजबळ आता शिंदेंना मंत्रिमंडळात चालणार का? सामनातून टीका. भुजबळ फडणवीसांचे आदेश पाळतील आता शहा त्यांचे नेते. शहा फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची कोंडी केली म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर राज्य सरकारचं परिपत्रक जारी. स्वागताला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक. मात्र परिपत्रकात असंख्य तथ्यदोष आढळले, त्यामुळे नव्या वादाला तोंड. अलमट्टी धरणाच्या अडचणीसंदर्भात आज राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार. कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली, मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा मात्र याला विरोध. कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. हद्दवाढ झाल्यास एसटी बस ग्रामीण भागात येणार नाही. हद्दवाढीला समर्थन करणाऱ्यांची भूमिका, तर बस बंद झाल्यास शहरामध्ये येणारा भाजीपाला बंद करणार. हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांची भूमिका. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावरती आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी पुण्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॉक्टर जयंत नारळीकरांना श्रद्धांजली. त्यांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल आणि प्रेरणादायी राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांची एक्सपोस्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेची आत्महत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र फरार. याआधी मोठ्या सुनेनंही छळाचा आरोप केला होता. पोलिसांकडून मात्र कोणतीही कारवाई नाही. बदलीसाठी धाराशिवमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. दिव्यांग आजारी शिक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणी करण्याचे आदेश. नागपूर शहरामध्ये बोगस कंपन्यांच्या नावानं बनावट जीएसटी बिल तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणात संतोष साहू, ब्रिजकिशोर मणियारसह 8 आरोपींना अटक. प्राईम ट्रेडर्स, त्रिशा ट्रेडर्स, आशिष ट्रेडर्स कंपनीच्या नावे 160 कोटीची बनावट बिलं. एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधकामासाठी 19 इमारतींमधील रहिवाशांचं एकत्रित पुनर्वसन करावं, यासाठी स्थानिकांकडून पुन्हा आंदोलनाची हाक. फडणवीसांनी आश्वासन देऊनही लेखी आश्वासन मिळालं नसल्यानं स्थानिक आक्रमक. गेल्या 5 महिन्यात नाशिक शहरातील 15 पोलिसांवर कारवाई. यातील 10 जणांचं निलंबन तर 5 जण बडतर्फ. यामुळे पोलिसांचीच वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेनं सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर. अकोल्यातील अघोषित लोडशेडिंगमुळे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक. महावितरणच्या विभागीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला. राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विस्ताराचं महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमधील शासन हिस्सा दिला जावा, या प्रमुख मागणीसह आंदोलन. नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगावमधील जिंदल कंपनीला आग. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्याच्या साकोलीतील पिटेझरी गावामध्ये 35 वर्षीय तरुणावर बिबट्याचा हल्ला. समयसूचकता दाखवत तरुणानं बिबट्याच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवला. रत्नागिरीच्या रोहा शहरामध्ये मुलीला पळवून नेण्याचा डाव फसला. हुशारी दाखवत मुलीची मोटरसायकलवरून उडी. अपहरणाचा गुन्हा दाखल. मुलीला पळवणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांचा चोप. नालासोपाऱ्यामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून पतीच्या पत्नीवर चाकून हल्ला. आरोपी पतीला अचोळे पोलिसांकडून अटक. ठाण्यातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार. तलावात सोडण्यात येणारं सांडपाणी इतरत्र वळवणं आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय. नुकतंच काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना मोठी जबाबदारी मिळाली. धंगेकरांची शिवसेनेच्या पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती. अकोल्यामध्ये वंचितला मोठा धक्का. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्हा परिषद अध्यक्षांसह माजी अध्यक्षा संध्या वाघोडे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा अवचार आणि माजी जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे यांचा समावेश. नागपूरच्या संविधान चौकात सीआयटीयूच्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचा धरणं आंदोलन. मानधनासह 9 मागण्या. 15 दिवसात निर्णय न झाल्यास 9 जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा. परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन. मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा.
अमरावतीतील मेळघाटच्या खडीमल गावातील पाण्याची समस्या जैसे थे एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा परिषदेकडून जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू, मात्र काम अजूनही अपूर्ण असल्यानं पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. मुंबईतील ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आज अंधेरी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढणार. महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये ई बाईक टॅक्सींना दिलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी मोर्चा काढला जाईल. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी. विरोधकांनंतर आज सरकारी वकील बाजू मांडणार. बंगळुरूमध्ये पावसाचा कहर. मागच्या 36 तासात पावसामुळे 5 जणांचा मृत्यू. 12 वर्षांच्या मुलासह दोघे विजेच्या धक्क्यानं दगावले. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. 500हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं. गोव्यात सुरू असलेल्या पावसानं विमान वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे धावपट्टीवर पाणी साचून विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता. इंडिगोनं एक्स पोस्ट करत प्रवाशांना सूचना दिल्या. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जामीन मिळवण्यासाठी 1 वर्षाचा तुरुंगवास घडायलाच हवा असा काही नियम नाही. सुप्रीम कोर्टाच्या ईडीला कान दिसल्या. देशविदेशातील बोगस एमबीबीएस सारख्या अभ्यासक्रमांपासून सावध राहण्याचा नॅशनल मेडिकल काउन्सिलचा इशारा. भारतात अनेक बोगस वैद्यकीय महाविद्यालये असल्याचे एनएमसीच्या निदर्शनास आले. पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन 30 मे रोजी. इमारत सध्याच्या टर्मिनलपेक्षा 5 पट मोठी आहे आणि 35,000 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. सीआयएसएफ सब इन्स्पेक्टर गीता समोता यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं. राजस्थानची मुलगी आणि चक गावची रहिवासी गीता एव्हरेस्ट तिरंगा फडकवणारी सीआयएसएफची पहिली महिला अधिकारी. नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर करीमपूर राज्य महामार्गावर बस आणि कारचा अपघात. कारमधील चालकासह 5 जणांचा जागीच मृत्यू. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज वानखेडेवर काटेकी टक्कर. प्लेऑफमध्ये 4थं स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार. पावसाची शक्यता असल्यानं कोलकात्यामध्ये होणारा क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये रंगणार. वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. चेन्नई विरोधात अर्धशतकी खेळी. 14 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांसह 57 धावांची खेळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.